संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केलेली आहे। गुवाहाटीला जाऊन पूजा करणारे नरकासुर आहेत आणि राज्यातली जनता या नरकासुरांचा वध करेल असं राऊत म्हणतायत। राऊतांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। आज काय आहे? नरक चतुर्थी आहे। नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी। त्याच्यामुळे हे जे नरकासुर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुर, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना। आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही। आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही, आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत। पण आज त्यांची जयंती आहे। आज एकनाथ शिंदेची जयंती आहे। गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित। नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि त्याच्या तिथून ते प्रेरणा घेत आहेत। पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो। करेक्ट, बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। आज नरकासुराची जयंती नाही, तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो, याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये। आणि तुमच्या माहितीसाठी जनता जनार्दन रूपी श्रीकृष्णानं विधानसभेला तुमच्या अहंकारासुराचा वध केला होता। आता देखील येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही। ज्या पद्धतीनं अहंकाराची भाषा तुम्ही करतायत आणि तुम्ही खऱ्या अर्थानं अहंकारसूर झालेले आहेत, तुमच्या अहंकारसुराचा वध जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण मताच्या निमित्ताने नक्कीच करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।